नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण 7वा हप्ता आहे ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती। या योजनेच्या अंतर्गत जे पात्र महिला होत्या त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यास सुरुवात झाली होती। विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला, पण त्यानंतर नववर्षातील जी जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे ते कधी मिळणार हा प्रश्न होता। पण इथे अदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की 26 जानेवारी पूर्वीच लाडक्या बहिणींना प्रत्येक जे पात्र महिला असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे। आता ती सुरुवात सुद्धा झालेली आहे। 24 जानेवारी 2025 पर्यंत एकूण 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला आहे व उर्वरित लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारा 26 जानेवारी पर्यंत ही जी सन्मान निधी आहे ती जमा होणार आहे, अशी सुद्धा माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री तर इथे काय बातमी आहे पाहून घेऊया आपण। महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा। 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार, असे मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य अदिती वरदा सुनील तटकरे यांनी दिली आहे। तर लाडक्या बहिणींनो, ज्यांना पैसे जमा झाले आहेत त्यांना अभिनंदन व ज्यांना आले नाही त्यांनी वाट पाहायचं आहे, कारण 26 जानेवारी पर्यंत त्यांनी मुदत दिली आहे व त्यांना लवकरच आता पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। धन्यवाद।